कधी विचार केलाय की जगात बदल घडवणारे मोठे शोध अगदी साध्या रोजच्या गोष्टींमधून जन्माला येतात? चला तर मग आज अशाच एका प्रवासाबद्दल जाणून घेऊया. चहाच्या किटलीपासून ते शक्तिशाली वाफेच्या इंजिनपर्यंतचा प्रवास. पण खरंच हे मोठे शोध असे अचानक एका झटक्यात सुचतात का, की त्यामागे काहीतरी विचार असतो? चला ह्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर या सगळ्याची सुरुवात होते एका अगदी साध्या निरीक्षणातून. आणि ही गोष्ट आहे जेम्स वॉटची, ज्याने एका सामान्य घटनेत एक असामान्य शक्यता पाहिली. जेम्सच्या ना एक गोष्ट लक्षात आली. त्याने असं काहीतरी पाहिलं जे कदाचित रोज हजारो लोक बघत असतील, पण कुणी त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नसेल. आणि त्याने पाहिलं तरी काय, तर चहाची किटली आणि तिचं झाकण उकळत्या पाण्यामुळे थडथडत होतं. अगदी आपल्या स्वयंपाकघरात रोज दिसणारं दृश्य. आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष, हे तर आपण रोजच बघतो, बरोबर? पण मग जेम्सच्या पाहण्यात असं काय वेगळं होतं? आणि गंमत इथेच आहे, फरक फक्त पाहण्यात नव्हता तर त्या पलीकडे विचार करण्यात होता. आणि याच विचारामुळे जेम्सला त्या साध्या थडथडीमागे लपलेली एक प्रचंड न दिसणारी शक्ती जाणवली. आणि ती शक्ती होती वाफेची. आणि हाच तर महत्वाचा मुद्दा आहे. त्याने फक्त बघितलं नाही, त्याने निरखून पाहिलं. म्हणजे आपलं सगळं लक्ष फक्त त्या एकाच गोष्टीवर केंद्रित केलं. आणि मग त्या साध्या निरीक्षणाचं रूपांतर झालं एका अभ्यासात. त्याच्या लक्षात एक सरळ संबंध आला, की जशी जशी आतली वाफ वाढते तशी तशी त्या झाकणाची थळथळ सुद्धा वाढते. एकदम सरळ हिशोब, एक कारण आणि त्याचा थेट परिणाम. आणि मग त्याला एक जबरदस्त गोष्ट कळली, की ही काही उगाच होणारी हालचाल नाहीये. नाही, हे एक चक्र आहे, एक सायकल, एक अशी प्रक्रिया जी पुन्हा पुन्हा एका ठराविक पद्धतीनेच घडत होती. आणि हे चक्र कसं होतं ते पहा. स्टेप 1, आतली वाफ वाढते. स्टेप 2, त्या दाबामुळे झाकण वर उचललं जातं. स्टेप 3, मग थोडी वाफ बाहेर पडते आणि दाब कमी होतो. आणि स्टेप 4, झाकण परत खाली येतं. आणि मग हेच पुन्हा पुन्हा घडत राहतं. जणू काही एक छोटंसं नैसर्गिक इंजिनच काम करतंय. या सगळ्या प्रक्रियेतून, त्या एका साध्या निरीक्षणातून आपल्याला कुठल्याही शोधामागचं एक सगळ्यात मोठं रहस्य कळतं. आणि ते रहस्य म्हणजे हे एक वाक्य, जिज्ञासा ही शोधाची जननी आहे. म्हणजे काहीतरी जाणून घेण्याची इच्छा. हे असं का होतंय हा प्रश्न विचारण्याची सवय, हीच तर प्रत्येक नवीन शोधाचा पाया असते, नाही का? म्हणजे बघा, एका किटलीच्या थडथगणाऱ्या झाकणापासून ते मोठमोठ्या रेल्वे गाड्या आणि कारखाने चालवणाऱ्या वाफेच्या इंजिनपर्यंतचा प्रवास, या सगळ्यांची सुरुवात झाली फक्त एका छोट्याशा पण खूप महत्त्वाच्या प्रश्नाने, का? तर मग जाता जाता एक विचार करूया. आपल्या सगळ्यांच्या आजूबाजूला अशा अनेक थडथडणाऱ्या किटल्या आहेत, त्या फक्त आपल्या जिज्ञासेची वाट बघतायत. आता प्रश्न हा आहे की आपली जिज्ञासा आपल्याला कुठे घेऊन जाईल